पहिला चेंडू षटकार किंवा विकेट 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट किंवा षटकार आला दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. सेकंड सेमी फायनल सरपंच चषक. पहिला बॉल क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. एक चांगला चौकार बागफुटले येत असताना इथे पाहायला मिळालाय. दर्जेदार बॅटिंगचं प्रात्यक्षिक आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. किंवा त्याने एक अफलातून खेळी करत असताना प्रतिस्पर्धी संघाविरोधात धावांची लयलूट करत असताना आपण ज्या खेळाडूला आपण राजला पाहिलंय ना त्याने एक अफलातून खेळ केलाय. 16 बॉल 58 धावा. मागील मॅच मधली ही इनिंग तिथूनच स्टार्टअप मिळालाय त्याला. कंटिन्युएशन चांगलं त्याचं पाहायला मिळालं. कधीही कुठेही अप्स अँड डाऊन्स त्याच्या खेळीमध्ये पाहायला मिळालेले नाही आहेत. या मॅच मध्ये देखील सुरुवात दमदार वजनदार आणि शानदार पाहायला मिळाली आहे. चौकारानं सुरुवात त्याने या मॅचची केली आहे. फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 5 पाहायला मिळतात. राज कांबळे आणि त्याच्या साथीला अतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकाचा हाताळत असताना सुशील. पुढचा बॉल खोला टाकला. बॅटची चायनीज कट रुबी कट घेतली. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलने समीकरणं बदलतील कारण मॅच मध्ये कमबॅक इथे करण्यात येत असताना पाहायला मिळेल. कमबॅक नेहमीच आपण म्हणतो ना बेटर दॅन इन सेटबॅक. कमबॅक इम्पॉर्टंट असतो प्रत्येक खेळाडूसाठी किंवा आयुष्याच्या कोणत्याही क्षणाला. बॅकफुटला कट केला जिथे शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळेल. मुभा दिलेला नाहीये. गोलंदाज सुशीलने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. त्याचा रिदम त्याचा फॉलो थ्रू. परंतु रीज ऑफ डिलिव्हरीकडे तो ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला नेहमीच फलंदाजाचा टास्क पाहतो. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि फलंदाजाचा त्याच्यामध्ये असणारा एक फोटो नेहमीच चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. पुढचा बॉल लोअर फुलटो जो ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे अवेलेबल होती आणि ती इथे प्राप्त झाली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना फलकावरती धावा आहेत त्या 7. मागील मॅच पासून जी काही स्टार्टअप मिळालाय जो काही मोमेंटम मिळालाय चांगली बॅटिंग करतोय राज. परंतु या मॅच मध्ये त्याची ही बॅट कुठे ना कुठेतरी शांत राहिली आहे. सुरुवातीला कोसळणं आणि तदनंतर उसळणं हे त्याच्या रक्तामध्ये आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पंचांकडे अपील करण्यात आली आहे. उत्साह जास्तीचा नव्हता या अपीलमध्ये आणि म्हणून की काय पंचांनी ही अपील फेटाळून लावली. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचा राहिला बोलबाला. फलकावरती धावा आल्या त्या 7 बिनगडी बाद. 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना सन 11 वर्षे बी टीमला या एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. संपुष्टात आला. 7 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. अचूकतेने गोलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये एक वेगवान गोलंदाजीचा मारा करणारा हर्ष. खोला टाकला. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक होता. प्रेझेन्स ऑफ माइंडची दाद देईन मी. आपला हजरजबाबीपणा चांगला दाखवलाय. फेकी करण्यात आली. पंचांचा इशारा येईल. या बॉलवरती धावा आल्यात त्या 6. इथे डीआरएस घेतलाय. अंपायरने डीआरएस घेतला. या ऑन स्क्रीन डिसिजन येईल आपल्याला. डिसिजन पेंडिंग आहे. डीआरएस ची मागणी करण्यात आली आहे. पंचांनी जो हे आपल्याला लक्ष वेधलं ना पळून पूर्ण केलेलं तेवढ्या सेफ आहेत. अर्थात जेवढ्या धावा पळून पूर्ण करण्यात आल्या तितक्याच तुम्हाला मिळतील. क्षेत्ररक्षकासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. अफलातून कामकाज बाउंड्री लाईन वरती तेजस याचं कौतुक करायला हवं.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिल्डिंग, बाउंड्री लाईन वरती आपला हजर जबाबीपणा आणि क्लास त्याने दाखवलाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बाची लिडिंग एज आणि किडेक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतोय. तर दूर मात्र पुन्हा एकदा धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या. त्या दोन एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे आणि ते कष्ट तुम्हाला करावे लागणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये. जिथे राज कांबळेला आपण पाहतोय कष्ट तो करतोय प्रामाणिकपणे, मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न त्याचे राहिलेत. बॅटवरती बॉल आलेले नाही आहेत किंवा नशिबाने तितकीशी साथ दिलेली नाही आहे. बाउंड्री लाईनवरती आपण तेजसला पाहिलं, अफलातून क्षेत्ररक्षण त्याने केलं. धावफलकावरती 11. पुढचा बॉल उजव्या बाहेर, नो बॉल नो बॉल. इथे मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो जर यदा कदाचित राज कांबळेच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही. कारण पुढचा बॉल असेल तो फ्री हिट, हिट द बॉल ट्वाइस, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट. हे 4 प्रकार वगळता खेळाडूला बाद दिलं जाणार नाहीये. मुभा असेल राजला मोठा फटका खेळण्याची. हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र हुक केलाय, चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. मिळतील धावा 4. आला हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. वेळ झाली आहे, जणू काही सायंकाळचं चहा पान करून हा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता राज कांबळेने, परंतु त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. शेवटच्या क्षणाला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मी कॅमेरामॅनचं कौतुक करेन, कारण ड्रीम्स क्रिकेट म्हटल्यानंतर ना तर उच्च दर्जाचा कॅमेरावर हाय डेफिनेशन कॅमेराज ते नेहमी वापरतात, परंतु हाय डेफिनेशन कॅमेरापेक्षाही हाय क्वालिटी या कॅमेरामॅनची पाहायला मिळाली. तेजसचा तो झेल पाहायला मिळाला. यावेळेला बाग फुटल्यात असताना ऑन साईडला ताकद नजाकत चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर, हवाईला षटकार. या मॅच मध्ये धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. राज बॅटिंग चांगली करतोय, लढवय्या वृत्ती त्याने अपनावली आहे आणि एक पात्री अभिनेता असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. हा बॉल परफेक्ट मिळाला तो बॅट. यावेळेला चेंडू आला रीच मध्ये, त्याला केला आउट ऑफ रीच, टोकला षटकार. खासियत आहे, मैदानाच्या पाठीमागच्या बाजूला ना एक मोठी अशी इमारत आहे आणि इमारतीच्या सज्जावरती बसलेले जे प्रेक्षक असतात ना ते नेहमीच लक्ष वेधतात. गतवर्षी सरपंच चषकामध्ये मी छोट्या छोट्या मुलांना पाहिलं होतं. मग बरोबर व्यासपीठाच्या पाठीमागे एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या सज्जावरती प्रेक्षक ते छोटी छोटी मुलंही पाहायला मिळाली होती. अक्षरशः गतवर्षी सरपंच चषकामध्ये त्यांना विनवणी करून थकलो होतो आम्ही, परंतु तिथून पाहण्याची काहीतरी वेगळी मजा. या मैदानावरती येणाऱ्या कालावधीमध्ये ना मला वाटतं या इमारतीचे फ्लॅट सर्वात महाग जातील आणि तुषारजी शिंदे साहेब आपल्याला टेन्शन नसावं, कारण आपल्या इमारतीचे सर्व इकडचे जे फ्लॅट्स आहेत ना त्याची बुकिंग चांगली होईल आणि झालीही असेल. कारण तिथं बसण्याचा जो व्ह्यू आहे ना, हातामध्ये जर चहाचा कप असावा आणि समोर जर का पाहण्यासाठी क्रिकेट असावं, या पलीकडे काही नाही. इंग्लंडमध्ये एक मैदान आहे, मला आठवतं इंग्लंडमध्ये एक मैदान आहे
ज्याच्या मैदानावरती एक बिल्डिंग आहे, मैदानाला खेटूनच तिथे लता मंगेशकरचा एक फ्लॅट होता आणि लता मंगेशकर तिथे जाऊन मॅच बघायची. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की क्रिकेट, आणि जर आपल्याला घर बसल्या हे क्रिकेट पाहता येत असेल ना तर या पलीकडे काही आनंद नाही आहे. धाव फलकावरती धावा, 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 28. नाव बॅक टू द क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सुशीलला पाचारण करण्यात आलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. बॅटिंग करतो एका बाजूला 10 बॉल 26 धाव संख्येवरती राज कांबळे पुन्हा एकदा या मॅच मध्ये लढतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडू पर्यंत पोहोचू शकलेलं नाही आहेत. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. हार्दिक पांड्या त्याच्या जास्तीचा स्टायलिश खेळाडू म्हणून चर्चेचा असेल ना, परंतु ज्याच्या सनग्लासेसही चर्चेचे विषय आहेत, या खेळाडूचे सनग्लासेस जास्तीचे अट्रॅक्टिव्ह आहेत. चेंडूवरती आला जरूर परंतु झेल मिळालेला नाही आहे. सनग्लासेस क्रिकेटरचे जास्तीचे चर्चेचे विषय राहतात. धाव फलकावरती धावा आहेत 39. पुढचा 29. लोअर फुल टोज ऑन साइडला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग जिथे खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळते. धाव फलकावरती धावा पाहिल्या तर केवळ 30 आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, परंतु या मॅच मध्ये ना हा गोलंदाज नावाचं जे कोड आहे ते अद्याप राज कांबळे किंवा फलंदाजी करत असताना आतिशला सोडवता आलेलं नाहीये. इथे 9 जिथे 8 बॉल हाताळले, धावा खर्च केल्यात 9. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सुशीलने केली आहे. 8 बॉल त्याने हाताळले. पुढचा बॉल इथे मोठा फटका केला. पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मोरे साहेबांचं स्वागत केलंय षटकारानं. आणखीन एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व हरिश्चंद्रजी मोरे साहेब यांचं आगमन झालं आणि काय षटकार आला त्यांच्या स्वागतासाठी. 36 धावा धाव फलकावरती आहेत. राणाचे पिताश्री आहेत. यस, कारण राणा ही या रोह्याचा पोलाड म्हणून पुढे आलाय. बॅटिंग चांगली करतो तो, त्याचे पिताश्री, आणि त्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे आणि आगरी संघटनेसाठी अध्यक्ष म्हणूनही ते कामकाज करत असताना पाहायला मिळालं. धाव फलकावरती धावा जिथे आपण पाहतो ना 36 धावा धाव फलकावरती आहेत. रायच्या मोर विकेटने पुढचा बॉल घेऊन सुशील पुन्हा एकदा सज्ज होईल. कोंडी फोडली आहे. यावेळेचा बॉल खोला टाकला. एक तेरी तो एक मेरी. नेहमीच आपण म्हणतो ना क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी फलंदाजाचा तर कधी गोलंदाजाचा, कधी बॅट जिंकते तर कधी बॉल जिंकतो, आणि हा खेळ नेहमी द्वंद्व युद्ध हे नेहमी चांगलं पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या या खेळामध्ये अद्याप कोणताही राजा नाही आणि कोणी रंग नाहीये. बागफुटला ऑन साइडला केलेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 आतिश बाद. रन्स ऑन दी बोर्ड. 36 धावा धाव फलकावरती आहेत. डीजेच्या माध्यमातून ही जुनी गीतांची मैफिल येते. या सरपंच साहेब ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आदरणीय अमितजी लक्ष्मण मोहिते साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आली आहे, आदरणीय अमितजी लक्ष्मण मोहिते साहेब, सरपंच चषक, ज्यांच्या कार्याचा गौरव करत आहे आणि ज्यांच्या कार्याचा गुण गौरव गाणारी ही स्पर्धा. 36 आहेत धाव फलकावरती. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धाव फलकावरती 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. शेवटच्या बॉलवरती इथे खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर राकेश केळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. राजूजी केळकर यांचे बंधू देखील आहेत.
आणि राजूजी केळकर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक निश्चित लगावण्यात येतील. राकेश केळकर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जो होत असताना पाहायला मिळाला राईट समोर विकेटने. बॅकफुटला आल्या आपण आलोय आणि आपण आल्याची जाणीव करून देणारा हा अविश्वसनीय षटकार. झाला 42 धावा फलकावरती आहेत. राकेश केळकर मैदानाच्या आतमध्ये आले आणि काय स्ट्रोक आला त्यांच्या बॅटमधून. या मॅचची लज्जत वाढवली आहे. षटकार आल्यानंतर 42 धावा फलकावरती. राकेश नाम तो सुना ही होगा. आणि का बॅटिंग त्याने केली आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज दाखल होतोय विनायक. पहिला बॉल विनायकचा बॅकफुटला येत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. स्ट्राईक करत असताना राज कांबळेच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू. पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. वरसे गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. उजव्या शीच्या बाहेर हा चेंडू इथे खाली राहिलाय. यष्टिरक्षकाचा भेद घेतो विनायक साठी. चांगला बॉल पाहायला मिळाला. 45 धावा फलकावरती आहेत. आणि जिथे 12 बॉल आणि 33 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतोय राज. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग त्याने केली आहे. पुढचा चेंडू यावेळेला देखील ऑन साइडला चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. अफलातून अविश्वसनीय आकर्षक अद्भुत षटकार. चोपन्न धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. 39 धाव संख्येवरती खेळतोय राज कांबळे. फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतोय वाट. आणखीन एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. 39 धाव संख्येवरती बाद होईल. राज कांबळे बॅटिंग आवडली असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या होत्या. 14 बॉल 39 धावा. किंबहुना असू द्यात क्रिकेटचा खेळ. जिथे काहीतरी शुभ घडत आहे ना त्यावेळेला अशुभ त्याचा पाठलाग निश्चित करतच असतो. आणि तेच घडलं पहा. शुभ सारं काही घडत असतं आणि अगदी अगदी गरम दुधामध्ये माशी पडावी ना त्या रीतीने असंच काहीतरी घडलं. खेळाडू इथे बाद झाला. धावफलकावरती धावा त्या 54. जिथे दुसरा खेळाडू बाद होत असताना राज कांबळे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रणीत. पहिला बॉल प्रणीतसाठी ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय हर्ष. फेकी करण्यात येईल. तदवर मात्र घेण्यात येणारी एक सिंगल रन्स. संघाची धावसंख्या 55 धावा फलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटिंग अफलातून झाली आहे. क्षेत्ररक्षण ट्रेजसने चांगले केलं. हर्षने चांगले झेल घेतले. त्याच वेळेला विनायकने एक बाउंड्री लाईनवरती चांगला झेल घेतला. परंतु अपवाद वगळता धाबा थांबवता आलेल्या नाही आहेत. काही वेळेला तर राज कांबळेने फलंदाजी अशी केली ना की क्षेत्ररक्षक केवळ जनरीत म्हणून उभे होते.
त्यांच्यावरती बॉल अडवण्याचा कोणताही प्रसंग आलाच नाही. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर विकेटने खोलात टाकला. पंचाकडे अपील करण्यात आली. राकेशसाठी हा बॉल खोलात पाहायला मिळालाय. लेग बाईकच्या स्वरूपामधून ही धाव येते. एकेरीच्या मदतीने 4 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. धाव फलकावरती धावा आहेत त्या सद्य परिस्थितीमध्ये 56. 56 रन्स ऑन दी बोर्ड. 56 धावा धाव फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. या घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया डीजेकडे. ऐकूयात एक मधुर संगीत. असावी अंपायर. थोडंसं उशिराने जाग आली डीजेला. सरपंचांचं गीत यायला हवं. पुढचा बॉल बॅकफुटला एक्स्ट्रा कव्हरला केले. डीप मध्ये तेजस आहे. आपला हजर जमामीपणा चांगल्या रीतीने तो नेहमी दाखवतो. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? खेळाडू होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रणित बात. षटक प्रगतीपथावरती आहे. प्रमोदने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. एक सिंगल आल्यानंतर 57 आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रणित बाद झालाय. राज बाद झालाय. अतिश बाद होत असताना पाहायला मिळाला. मयूर पडवळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रिकेटमध्ये आज आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं फिटनेसवरती जास्तीचे खेळाडू भर देत असताना पाहायला मिळतात. मयूर त्यापैकी एक आहे. चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संघाला आवश्यकता धावांची. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रमोदला आपण पाहतोय शुभच्या षटकाच्या दरम्यान. बॅक फुटला येत असताना डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. आउटफील्ड फास्ट आहे. हर्षने चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाली. आपला हजरजबाबीपणा चांगला तर दाखवला. परंतु उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्याने पेश केलं. धावा मिळाल्या तर 59 धावा धाव फलकावरती आहेत. 59 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 खेळाडू बाद झालेत. 59 धावा धाव फलकावर. धावा थांबल्यात. महाग झाल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजी प्रात्यक्षिक किंबहुना कमबॅक चांगलं झालंय. यावेळेला फटका तर चांगला आहे. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. योग्यरित्या ठोकला हा षटकार. आवाजात काहीतरी जादू आहे. कारण मला तर केळकर हे नाव ऐकल्यानंतर ना एकच गोष्ट म्हणावीशी वाटते की एकदा करा टेस्ट सर्वात बेस्ट आई खानावळ. काय स्ट्रोक आलाय. फटका चांगला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वधारते. धाव फलकावरती धावा आहे 65. आणखीन एक बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. सिंगल डबल्स यायला हव्यात. स्कोरबोर्ड चालू ठेवायला हवं. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुश करा आणि खुश राहा. हाही स्ट्रोक खेळता येऊ शकला असता उजव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेला फटका डाऊन द ग्राउंड. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
तेरा जवाब नहीं. 71 धावा धावफलकावरती, 71 रन्स ऑन दी बोर्ड. 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. धावांची होणारी लयलूट. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या त्या 77-78चं लक्ष या मॅच मध्ये राहणार. अफलातून नॉक पाहायला मिळाला राकेश केळकरचा. आवर्जून करतोय या मॅच मध्ये. राकेश केळकर आणि राजू केळकर यांची आई स्वतः मातोश्री ही मॅचचा आस्वाद घेत आहेत. 4 बॉल 4 षटकार ठोकले राकेश केळकरने आणि आईच्या माध्यमातून त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 500 रुपये राकेश केळकर तुम्हाला मिळतील, परंतु घरी गेल्यानंतर आईचे चरण स्पर्श केल्यानंतरच तुम्हाला ते मिळतील. शुभेच्छा असतील या मॅच साठी. या पण उत्तरार्धाकडे वळूयात. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या. 77-78चं लक्ष या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. आणि उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे आपण ऐकूयात. उमेशजी साळुंके सरांचा आवाज. थँक्यू. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय जे आकर्षक रंगीबेरंगी टी शर्ट जे आमचे मराठी उद्योजक आहेत असे आमचे राकेश पडवळ श्रेया स्पोर्ट्स याच्या वतीने अगदी अर्जंटमध्ये उपलब्ध करून दिलेत. त्यांचा विशेष सत्कार सन्माननीय सरपंच अमितजी मोहिते, माजी सरपंच रामाशेठ म्हात्रे, हरचंदजी मोरे साहेब यांना विनंती करतोय की राकेश शेठ पडवळ यांचा यथोचित मान सन्मान करावा. सरपंच चषक डिक्लेअर झाला 3 दिवसात. पिशवीत आहे का बघ. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ. अगदी 3 दिवसात ही ऑर्डर कंप्लीट केली. मनापासून धन्यवाद. मी ज्येष्ठ नागरिक या ग्रामपंचायतील त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. सन्माननीय हरचंदजी मोरे साहेब, रामाशेठ म्हात्रे साहेब, सरपंच अमितजी मोहिते साहेब आणि नक्कीच रामशेठ नागती, तुषारजी शिंदे, सन्माननीय नारायण भगत साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय सरपंच आणि हरचंदजी मोरे साहेब आणि रामाशेठ नागती, रामाशेठ म्हात्रे, उत्तेजी कांबळे, तुषारजी शिंदे, मी सन्माननीय विनायक पाडगेजी साहेबांना विनंती करीन आपण पुढे यायचं आणि आपला सुद्धा मान स्वीकारायचा आहे. पहिल्या चेंडूवर दिमागदार सुरुवात झाली, मात्र सुरुवात कशी व्हावी तर धमक्यात व्हावी, धडाक्यात व्हावी, कारण 77-78 धावाचा पाठला करायचा आहे. सुशांतला शांत राहून चालणार नाही. दिमागदार आतषबाजी
आत्मघातकी विस्फोटक फलंदाजी करायला लागला, त्याचा प्रत्युत्तर मैदानात ठोकला एक दिमागदार षटकार. सन्माननीय गजाननजी शिर्के साहेब यांचा यथोचित मान सन्मान सन्माननीय रामाशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होतोय. या सरपंच चषकाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना इथं सन्मानित केला जात आहे. इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू सुद्धा होतोय आणि शिर्के साहेबांचं यथोचित मान सन्मान होतोय. मी उतेश कांबळे यांना सुद्धा विनंती करते, आपण पुढे यायचं आहे. आणि रामशेठ नागती मी सन्माननीय सदाभाऊ पडवळ म्हटलं की क्रिकेट असो कबड्डी असो मैदानावरचा वाघ्या ढाण्या वाघ ज्याची ओळख होते असे सदाभाऊ पडवळ यांचा ग्रामपंचायतीतर्फे यथोचित मान सन्मान केला जातो. माजी सदस्य आहेत, पण मात्र कबड्डी असो क्रिकेट असो मैदानावर ज्यांची छाप असते असे आमचे सदाभाऊ पडवळ यांचा यथोचित मान सन्मान. आणि त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आला हा दिमागदार विस्फोटक आत्मघातकी षटकार. साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जातो. या स्पर्धेदरम्यान आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, मनापासून खूप खूप धन्यवाद. ओ शेठ बऱ्याच दिवसांनी झाले भेट, कारण सरपंच सारख्यातच शेठची भेट होते. मग ते रामा शेठ असतील, रामा म्हात्रे शेठ असतील, उतेश शेठ असतील, अमित मोहिते शेठ असतील, हरचंद शेठ असतील, असे सगळे शेठ फक्त सरपंच चषकालाच भेटतात. मग त्यात आमचे राकेश शेठ आबत कसे असतील. शांतिनिकेतनचे अध्यक्ष सन्माननीय घरत साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सुमित वाडकर फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करूया. सन्माननीय कवळे साहेबांना विनंती करतोय, आपलाही मान सन्मान यथोचित मान सन्मान केला जाईल. रामाशेठ नागती यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. चांगल्या पद्धतीचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा सामना चाललाय. कुठं आदर्शनगर की वरसे हे पाहावं लागेल. सन्माननीय ज्यांची ऑलिम्पिक मध्ये ॲथलेटिक्स मधून निवड कायम असते आणि जे रनरअप अर्थात ॲथलेटिक्स धावण्याची कायम चर्चेत विषय असतो तो म्हणजे सिंग यांचं मनापासून, चित्तरंजन सिंग यांचं मनापासून कौतुक इथं केलं जातं. विशेष सन्मान त्यांचा केला जातो, कारण त्यांना सकाळी 6 वाजता तुम्ही बघितलं ना तर ते धावतच असतात. तुमच्या या मेहनतीला सॅल्यूट. आणि या वयात सुद्धा तुमची जबरदस्त अशी नक्कीच ज्याने क्रिकेट युगात चांगली भरारी घेण्याचा मानस असतानाच भगवंताने त्यांच्यापासून त्यांचा पुत्र अर्थात त्रिदेव खेचून घेतला. आणि त्या त्रिदेवला भावपूर्ण श्रद्धांजली कशी असेल तर मैदानात या सन्मान केला जातोय. तुळशीराम पंडित आपण सुद्धा यायचं आहे. आणि आमचा सरपंच हिरोला पडते भारी अशी झलक सरपंचाची आहे. चांगल्या पद्धतीचं नियोजन, चांगल्या पद्धतीचं आयोजन. गोसावी काका आपण सुद्धा यायचं आहे.
जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत या ग्रामपंचायतीचा घटक आहेत आणि जे चांगलं काम सतत करत असतात त्यांना आपण आमंत्रित करूया आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. इथं आलाय त्यांच्या सन्मानापोतर एक जबरदस्त चौकार. असेल आपण पुढे यायचं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. एकतीस धाव झाले 31 धावा धावफलकावर चांगल्या पद्धतीचा धावांचा रेग रतीब चालू आहे. असाच रतीब वाढवावं लागेल आणि तरच हा दीपेशला खरी भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि त्यासाठी मात्र जबरदस्त खेळी करावी लागेल. इथं समीर देवरीची छबी इथं नक्कीच कैदात. हा फुलटॉस बदल चेंडू आणि त्यालाही पाठवला सीमा रेषे बाहेर. आलाय अजून एक दिमागदार षटकार. धावांची गरज आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 37 धावा आहेत. 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. 18 चेंडूने 41 धावांची गरज. तडाखा बरोबर आहे, सामना बरोबर आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. मारुती गोळे आपणास विनंती असेल आपण पुढे यायचं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय मारुती गोळे आणि तुळशीराम मास्तर पंडित एक जबरदस्त लढवय्या कार्यकर्ता म्हणून ज्याची ओळख आहे असे तुळशीराम पंडित यांचं स्वागत केलं जात आहे. एक ही नाम कामी है और वह नाम है मास्टर. सन्माननीय सुरेंद्र चापेकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पुढे यायचं आहे, आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सार्थक. मात्र सार्थक आपल्या संघासाठी सार्थाची गोलंदाजी करेल का की मात्र हा फलंदाज त्याच्यावर हावी होईल आणि तोडफोड फलंदाजी करेल. पाहावं लागेल मैदानात काय होईल. सार्थक आपल्या षटकातील पुढचा चेंडू शॉट मध्ये चेंडू उचलायचा होता. पंचांकडे नक्कीच अपील मागितली जाते. वन बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. गोसावी काका यांना विनंती, मारुतीजी गोळे साहेबांना विनंती आहे. सार्थक आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकलाय, त्याला उडवला, चेंडू फासलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होईल. एक धाव घेतली, दुसऱ्या धाव घेण्याचा मानस धाडस, दुसरी धाव सुखरूपरित्या पूर्ण. टाळ्या वाजल्या जातात, टाळ्या वाजल्या पाहिजेत, मनोधैर्य वाढवलं पाहिजे, त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि त्याच कारणासाठी टाळ्या महत्वाच्या आहेत. टाळ्या तुमच्यासाठी सुद्धा महत्वाच्या आहे. तुमचा ब्लड प्रेशर, तुमच्या शरीरातील रक्त गरम झालं पाहिजे, त्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. तुम्ही हसत राहा, आनंदी राहा, हे तुमच्या जीवासाठी चांगलं आहे, तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. मैदानात तो माझा एकदा फासलाय, यष्टिरक्षक जाईल का? पुन्हा एकदा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. केवळ मिळेल एक धाव. सन्माननीय गोसावी काका यांचं इथं आगमन होतंय, त्यांचं सुद्धा सरचे स्वागत. आणि सदन कधीही पहा त्यांच्या चेहऱ्यावर कायम स्माईल असते असे गोसावी काका. यावेळेला ठोकलाय, पाठवलाय स्पेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. एक दिमागदार षट. चौदा चेंडू 32 धावांचं आव्हान. हे आव्हान पेलावं लागेल दीपेश 11 आदर्श नगर संघाला. या स्पर्धेत सरपंच चषकात आपला अस्तित्व ठेवायचं असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावाच लागेल. त्यासाठी जद्दोजिहद तुम्हाला मैदानात करावी लागेल. सामना अजूनही समान स्थितीत आहे. 14 चेंडू 32 धावांची गरज. चांगल्या पद्धतीचा सामना रंगलाय. सार्थक आपल्या षटकातील पुढचा चेंडू
चांगल्या पद्धतीचा कव्हर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. मैदानाला गुदगुल्या देणारा फटका आणि या फटक्यात मिळतील तब्बल धावा 4. रामा धावा धाव फलकावर. 13 चेंडूने 28 धावांची गरज. चांगल्या पद्धतीचा सामना रंगलाय. चांगल्या पद्धतीत आदर्श नगर आहे त्याला सुस्थितीत न्यायची जबाबदारी या दोन्ही फलंदाजावर आहे. मात्र सार्थक कशा पद्धतीची फलंदाजी करेल. त्या दरम्यान भाई बामुगडे एक निवीतील एक जबरदस्त असे अध्यक्ष, एक सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असणारे भाई बामुगडे यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या आगमना पित्तर्थ हा स्टेट डाईव्हचा फटका पाहिलात. पण मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा फटका केवळ मिळेल 1 धाव. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे दीपेश स्मृती आदर्श नगर संघाला. मैदानात पाण्याची व्यवस्था करायची आहे. चांगल्या पद्धतीचा सामना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा बॅटर रंगलाय. येणारे चेंडू कॅल्क्युलेशन कसा जमते बघायला लागेल. गणित तज्ञ असतात जे आकडे लावतात त्यांना मात्र आकड्यांचा गणित आणि लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. आज मात्र इथं 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. सामना अजूनही समान स्थितीत आहे. दोन्ही संघाला इथून जिंकण्याची संधी आहे. रामाशेठ मात्र इथं त्रस्त आहेत. गणेश शिवलकर आलेत. इकडे हरचंद मोरे सुद्धा आलेत. रामा शेठ नागती आहेत. तुषार शेठ शिंदे आहेत आणि सरपंच होऊ दे खर्च अमित शेठ मोहिते आहेत सरपंच. चांगल्या पद्धतीचा सामना रंगेल. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 27. आता 27 धावा आदर्श नगर करेल का? या 27 धावांपासून रोखेल तो वर्ष संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होईल गोलंदाज राज कांबळे ज्याने आजचा दिवस गाजवला. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज. इकडं पोरगा पोचलाय फायनलला. इकडे जावई पोचण्याच्या अपेक्षित आहेत रामाशेठ म्हात्रे. पण मध्ये आहे आदर्श नगर भुवनेश्वर संघ. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. सन्माननीय मामा यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. राज कांबळे गोलंदाजी मार्कवर आलाय. वर्षाच्या गोटात शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय. राज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल पाहावं लागेल. त्याला प्रत्युत्तर फलंदाज हर्ष कशा पद्धतीने करेल. हा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. गुडलँड स्पॉटवर पडला. आपल्याला चेंडू सरळ यष्टिरक्षणाचा वेध घेणारा चेंडू. अतिदक्ष यष्टिरक्षणाचं काम राकेश केरकर यांना नेहमीच राकुस सर नावाने ओळखलं जातं. ते राकुस सर यष्टीच्या मागे आहेत. ऋषी वैद्यला जसा दादा नावाने ओळखला जाता तसा राकुस सर या नावाने राकेश केरकर चांगला पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षणाच्या मध्ये अतिशय सुरेख देखणा आणि हा दिमागदार चौकार. पडतोय हिरोला भारी. कारण हे आहे आयोजन सरपंच चषक आणि ग्रामपंचायत आहे वर्षे. या ग्रामपंचायतचा नाद नाही. या ग्रामपंचायत सारखी ग्रामपंचायत होणं नाही.
एक ग्रामपंचायत म्हणजे परिवार, एक कुटुंबासारखं ही ग्रामपंचायत आणि यांचा सर्व मास्टर माइंड सन्माननीय मधुकर शेठ पाटील. आणि त्या पाटलांसाठी हा सन्मानपूर्वक आदरपूर्वक षटकार आलाय. सन्माननीय मधुकर पाटील साहेबांचं कौतुक करण्यासाठी हा आलाय षटकार. राहिले तर वर्षे संघासाठी असेल हा खतरा कायम ठेवावा लागेल. येणारे चेंडू आहेत 9 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 17. चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय, हार्शी फलंदाजी पाहतोय, चांगली फलंदाजी आहे. अभी नाही तो कभी नाही आणि हे तुम्हाला दाखवावं लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. राजच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल आणि राजच्या विरुद्ध झाला आक्रमण आणि ठोकला हा षटकार. आणि निवी हा आमचा परिवार आहे. मॅच क्रुशल मोमेंट आहे. फेर आहे, फेर पुढे आहे, पुढे बॉल बघा. नो बॉल साठी मागितलाय, विमरसाठी मागितलं. बॉल येऊन येऊन इथे हा बॉल जर आला ना इथपर्यंत, हा बॉल इथे आहे, हा बघा कुठे आहे. फेअर डिलिव्हरी आहे. धावा 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे आमचे खेळाडू आहेत ना ते एकदम ओके आहेत आणि तुषार शिंदेने इथं तिसऱ्या अंपरचं काम केलंय, त्यामुळे तुम्ही निपक्षपाती हा निर्णय होईल यात काही शंका नाही आहे. राज कांबळे आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि त्याच्या प्रत्युत्तर ठोकलाय, आलाय, जाईल, येईल, फलंदाज जाईल माघारी. मैदानात दाखल विनायक म्हटलं की ज्याची आठवण होतो, जो संकटात त्याला नेहमी आपण धावा करतो, त्याचं दुसरं नाव म्हणजे गणपती आणि त्याचंच रूप हे विनायक. आता मात्र त्याला संकटमोचक बनावं लागेल आदर्श नगर संघासाठी. चांगल्या पद्धतीचा फटका, चांगल्या पद्धतीचे विकेट किपिंग पाहायला मिळते. केवळ एक धावर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 4 होत आहे समाप्त. 4 षटकाखेर धाव फलकावर धाव आहे त्या तब्बल 68 धावा धाव फलकावर.
मिळेल डीजेला संधी. साठी केलं त्याचं करूया कौतुक. येणारे चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 10. सहा चेंडू आणि 10 धावा. निर्णायक गोलंदाज कोण असेल? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अथर्व. पर्व दुसरं आणि गोलंदाजी मार्कवर अथर्व. कशा पद्धतीची गोलंदाजी करेल पाहावं लागेल. येणारे चेंडू साडी आदर्श नगर संघाला जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 10. विनायक असेल स्ट्राईकला. पहिला चेंडू. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस, दुसरी धाव पूर्ण आणि तिसऱ्या हंपलसाठी आलाय कॉल. अर्थात भीमर पद्धतीचा चेंडू चेक करावा लागेल पंचांना. सन्माननीय नीलमताई देशमुख आणि दीप्ती नाडकर्णी यांचं आगमन होते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. बॉल नो चेंडू. एकूण बोनसच्या रूपात मिळतील धावा 3. खराब बोनस झाला आदर्श नगर संघाचा, कारण सन्माननीय राजेश भोईर यांच्या माध्यमातून हा जर संघ जिंकला तर तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस येणार आहे. बक्षीस वाढत जाईल. मी अजून त्याची उद्घोषणा करणार नाही. आडव्या बॅटने ठोकलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे. फ्री हिट आहे आणि मिळेल केवळ 1 धाव. दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस. येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्याची धावा हव्यात त्या 6. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. एकच आता एकच. त्याला आकाशला दे, आकाशला दे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगल्या पद्धतीचा फटका. विजयी षटकार. ही आहे दीपेश याला भावपूर्ण श्रद्धांजली. 1 वर्ष 1 भुवनेश्वर. दोन्ही संघांचं कौतुक. थँक्यू डीजे. सन्माननीय सदस्य निलमताई देशमुख आणि कुमारी दीप्ती ताई नाडकर्णी यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत घेत आहेत. संध्याकाळच्या चहाचा ते आस्वाद घेतात. त्यांना सुद्धा या स्पर्धेदरम्यान आणि स्पर्धेला आल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी सन्माननीय सरपंच. इथं डीजे मास्टर नेहमी गाणं वाजवतो. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आणि या सरपंचाच्या माध्यमातून या आपल्या सहकारी